मी अंजुनामध्ये आलेलो नॉर्थ गोवामध्ये जे इथे जे ते पिझ्झा बनवले जातात बघा, हँड टोस्टेड वगैरे एकदम प्रॉपर. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजसमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल फूड टिकूवर. तर काय सगळे खाता आहे ना, तर खायलाच पाहिजे. तर बऱ्याच दिवसांनी म्हणजे 2-3 महिन्यांनी मी आलो गोव्याला पुन्हा एकदा. तर गोव्याला येण्याचं कारण होतं की असं मला झालं की फक्त कॉन्टेंट करण्याच्या जरा फिरायला यावं. तर फिरायला येतं तर मला ना, मी अंजुनामध्ये आलेलो नॉर्थ गोवामध्ये जे. तर इथे आल्यावर मला ना एक बघा कॅफे सिसिली म्हणून दिसला. तर मी बोललो आलो तर बोललो यूट्यूब करावं ह्यासाठी, कारण मी आधी गोष्ट आतमध्ये जाऊन मी खाल्लं आधी, त्यानंतर यूट्यूब करते. कारण गोव्याचे लोक भरपूर लोकांना असं झालं की गोव्यामध्ये नुसतं फिश थाळीज हेच सगळं असतं. पण ॲक्च्युअलमध्ये निओपोलियन पिझ्झा जो इटलीमध्ये इटालियन पिझ्झा जो आहे तो इथे मिळतो आहे आणि त्याची टेस्ट भारी. आणि इथे तुम्हाला दाखवतो इथे काय आहे, कॅफे इटालियन गोवा आणि चंदीगड वाजून आलेला ब्रँड आहे मे बी. आणि इथलं ॲम्बियन्स मी बघाल ना, एकदम त्यांनी कडक केलं. अरे ऊन कुठे यार, आपला रंगमाथा वेगळा होते, दिसत नाही. हा बघा, हे मागे ते पूर्ण तो रेस्टॉरंट आहे. आणि पिझ्झा जे ना निओपोलियन पिझ्झा महाग असतात, त्याच्यामुळे इकडे ऑफकोर्स तुम्ही जर बोलाल की आपलं नॉर्मल आपण जे ब्रँडचे पिझ्झा करतो डॉमिनोज वगैरे पिझ्झा त्याचे ते 250-300ला मिळून जातात. पण हे सगळे जे 500च्या आसपास गोव्याला एकदा तरी तुम्ही ट्राय करा. मुंबईला पण आहेत असं नाही की नाही, पण ही जी चव आहे भारी. आणि इकडचा पास्ता बाप आहे. चला आधी आतमध्ये जाऊ, तुम्हाला दाखवतो. ॲम्बियन्स बघा आधी, त्याच्यानंतर पिझ्झावर तुटून पडाल मी सांगतो. भारी. आणि ज्यांना मैदा कमी असतो पोट जास्त फुगत पण नाही. चला दाखवतो ॲम्बियन्स बघूया. तर हा जो तो सिसिली कॅफे आहे, तुम्ही इथलं ॲम्बियन्स बघाल ना, फुल असं आहे बघा. लाकडापासून बनवलं आहे, खुर्च्या टेबल सगळं लाकडाचं. आणि वरती आपल्याला काय आपल्या चटईचं आपण जे गावाला बनवतो तसंच एकदम जबरदस्त आहे. आणि इथे जो यांचं लाईव्ह किचनसारखं आहे बघा. इथे जे ते पिझ्झा बनवले जातात बघा, हँड टोस्टेड वगैरे एकदम प्रॉपर. बघा आतमध्ये बघा ती भट्टी गरमागरम. हॅलो. तर फुल इथे पूर्ण लाईव्ह किचन तुम्ही बघू शकता तुमचा पिझ्झा बनताना. आणि गोव्यामध्ये एकदम भारी लोक राहतात. काय माहिती लोकांना आवडतं, मला तरी आवडतं. त्यांचे जे चांगलं राहिलं ते चांगलं, तसं आपण महाराष्ट्रात चांगलं राहिलं आपण पण चांगलं राहतो तसंच. आता खायला ऑर्डर केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. इथे जे पिझ्झा बनला जातं हे बघा, बघूनच भूक लागली. गोव्यामध्ये ती गरमी आहे ना, काय सांगू तुम्हाला. मला पिझ्झा आला, तुम्हाला पिझ्झा दाखवतो. कसं दाखवतो तुम्हाला. तर एक पिस्ता खाऊन झाला आहे. बघा आज आहे मार्गेरिटा आहे, एकदम बेसिकवाला जो असतो. त्यानंतर ऑलिव्ह ऑइल जे मी टाकलं आधीच. आणि इतका भारी पिझ्झा आहे ना, म्हणजे की गोव्याला आले ना तर हा पिझ्झा खातो. मुंबईमध्ये खूप ठिकाणी मला मी खाल्ला ना, एक ठिकाणी खाल्लेलं पण ते मला आवडलं ना. तो भारी वाटतं ना. त्याचं चीज आहे ना, बफेलो चीजच बोलतात वाटतं मला, पण आता माहीत नाही. मी मेनू कार्ड ठेवून दिला. म्हणजे की आपण जसं मैद्यामध्ये जर पिझ्झा खातो ना, त्याच्यावर हा पिझ्झा खाल्ला ना तर एकदम सोनेबे सुहाग आहे. आणि पास्ता पण घेतो आणि भरपूर गोष्टी घेतल्या. तसं तर कोल्ड कॉफी पण आली आहे. ओके, म्हणजे ना शब्द अपुरे आहेत आणि पिझ्झा भरपूर आहे असं. आणि अजूनही देऊन दाखवतो. हा जो आहे खाऊन घेतो भरपूर जण आलं ना तर एकदम काय बोलावं समजत नाही आहे. हा बघा, हा जो आहे तो मॅरिनारा सॉस आहे. त्याच्यामध्ये आता पिझ्झा डीप करून खाण्याची मजा आहे ना, म्हणजे की आपण जसं मच्छी खातो ना, एकदम भातात सार भाताचं भुरकण येतं, तशी टेस्ट आहे. याच्यानंतर मी दुसरा पास्ता घेतला आहे. पास्ताला की तुम्हाला दाखवतो. आणि ते कोल्ड कॉफी घेतली आहे, जिकडे ती मला क्रीमी जी मला लागते ती तर नाही, पण चांगली आहे. म्हणजे थोडी स्वीट
आणि थोडी कडू जे जास्त ते डिपेंड आहे तुम्हाला पण कशी आवडते त्याच्यावर कॉफी आहे. मला तरी ही आवडते म्हणून मी तरी ही घेतली. आता याच्यानंतर मग पास्ता ट्राय करू. बारीक त्याच्यानंतर पास्ता आला आहे. पास्ता ट्राय करू. म्हणजे ट्राय केला मी खरं तर इंस्टाग्रामसाठी. मी ॲक्च्युली इंस्टाग्रामच्या क्राऊडसाठी पण आपण दाखवू. त्याच्यात जे ना या पास्त्याला काय बोलतात मला आठवत नाही. मी लांबडा पत्तीवाला पास्ता बोलतो आणि सॉस जो आहे तो अल्फ्रेडोचा. म्हणजे पास्त्याचा मला प्रकाराला माहीत नाही काय बोलत. मी तो बोललो मागूया. मला वाटलं पेनी वगैरे असं पेनी तर मी खातो, पण हा एवढा भारी लागतोय ना टेस्टला. मेन्यूमध्ये व्हेज लिहिलेला. एवढं बाई चिकन द्या. मी अल्फ्रेडोचा दुसरं कोणता खात नाही. हे चीज टाकलं नाही, चीज आणि मिल्क वगैरे भरपूर गोष्ट आहेत त्याच्यात. मला आठवत नाही काय काय जात. ह्यांची टेस्ट आहे ना पेस्तो पास्ता आहे आणि हा एक, ह्या दोनशिवाय मला दुसरं कोणता आवडणार पण. आणि हा वाला बेस्ट आहे. तुम्ही जर कधी आलात ना इकडे मी जागेचं नाव पण विचारलं त्यांना काय. एक कॅफे सिसिली म्हणून आहे अंजुनामध्ये. इकडे तुम्ही आलात ना मार्केट तर ट्राय करत. त्याला तर कोण कॉम्पिटिशन नाहीच आहे. म्हणजे गोवामध्ये तरी असतील पण मला तर वाटत नाही ह्याचा भारी होता पास्ता. कुठे न मिळणार एवढा भारी. आणि कोल्ड कॉफी तर भाई तिथं कोणी म्हणजे सोने पे सुहाग आहे, भारीच आहे. तर ठीक आहे. आता गोव्याचे अजून पार्ट्स येतात. जर तुम्ही पुढचे पार्ट्स बघितले तर नंतर सबस्क्राईब करू शकता. तोपर्यंत ठीक आहे. लव फूड और हेट फूड, डोंट वेस्ट फूड. चला बाय, जय शिवराय.